पुंडलीक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा। आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधाने वाचे सापडले। तरतील कुळे दोन्ही उभयता, गाता ऐकता सुखरूप। आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधाने वाचे सापडले। न चळे हा मंत्र, न मने याती कुळ, न लगे काळवेळ विचारावी। आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधाने वाचे सापडले। तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, साठविला हा हृदयात। आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधान हे वाचे सापडले। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पादचरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा। येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा। तुकोबाराय म्हणतात, हरिकथा करणे हे भाग्याचं लक्षण आहे। या बोधात आम्ही सर्व काळ रममान राहू व निर्मळ मनाने हरिकथा करू। तात्पर्य, जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, देवाचा प्रिय असतो। जो मनुष्य हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, देवाचा प्रिय असतो। एकदा वैकुंठामध्ये लक्ष्मी माता भगवंताचे अर्थात नारायणाचे चरण दाबत बसल्या होत्या। भगवंताचे चरण दाबताना लक्ष्मी मातेने एक सहज प्रश्न केला भगवंताला। लक्ष्मी माता म्हणते, भगवंता, तुमची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू काय आहे? तुमच्या विश्वातील आवडती वस्तू काय आहे? भगवंत म्हणाले, लक्ष्मी, आज थोडी घाई आपल्याला, एकादशी निवांत वेळ मिळाल्यानंतर तुला मी या प्रश्नाचं उत्तर देईल की माझी या विश्वातील सर्वात आवडती वस्तू काय आहे? माझी या विश्वातील सर्वात आवडती वस्तू काय आहे? लक्ष्मी माता म्हणाले, ठीक आहे, घाई येतं, निवांत सांगा, पण मला देवा नक्की सांगा, तुमची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू काय आहे? देव म्हणाले, लक्ष्मी नक्की सांगेल। भगवंत मनात म्हणाले, बरं झालं आहे ती संधी चालून आली। भगवंताला नारदाचा गर्वहरण करायचा होता। नारदाला फार गर्व झाला होता। नारद असं समजायचे की भगवंताची विश्वातील सर्वात आवडती वस्तू नारद आहेत, असा नारदाला गर्व झाला होता। भगवंत म्हणतात, बरं झालं आहे ती संधी चालून आली, नारदाचा आपण गर्वहरण करू।
एके दिवशी नारद महर्षी नारायण नारायण करत करत वैकुंठात गेले. महाद्वारातून मध्ये प्रवेश करताना महाद्वारामध्ये त्यांना एक रजिस्टर ठेवलेलं दिसलं. आता नेहमीच जाणं आहे ना वैकुंठात, कधीच महाद्वारामध्ये रजिस्टर नसायचं. पण यावेळेस महाद्वारात रजिस्टर कसं काय ठेवलंय, थोडं कुतूहल वाटलं नारदांना. आणि नारद गेले आणि ते रजिस्टर उघडलं. उघडून पाहतायत तर रजिस्टरमध्ये भक्तांची नावं होती. आणि त्या भक्तांच्या यादीमध्ये नारदाचं नाव नंबर 1 ला होतं आणि सगळ्यात शेवटी मारुतीरायाचं नाव होतं. नारदाचा गर्व अजून चढला की रजिस्टरमध्ये भक्ताची यादी आणि भक्ताची यादीमध्ये नंबर 1 ला नारदाचं नाव. अजून गर्व चढला नारदाचा. हसतमुखानं नारद मध्ये गेले, नारायण नारायण करत भगवंताचं दर्शन घेतलं आणि म्हणले, देवा एक प्रश्न विचारायचा, विचारू? म्हणले विचारा नारद. म्हणले कधी नाही ते आज मी रजिस्टर पाहिलं महाद्वारात. ठीक आहे म्हणले, हरकत नाही, असत का नाही म्हणले, पण त्यामध्ये नंबर 1 ला माझं नाव आहे भक्ताच्या यादीत. पण मारुती निवळच बढती पास केला म्हणले 35%. सगळ्यात खाली मारुतीचं नाव आहे. मारुती सुद्धा बरा भक्त आहे म्हणले, पण तुम्ही निवळ बढती पास केलाय, सगळ्यात खाली मारुतीचं नाव आहे, आज का म्हणले देवा? देव हसले. नारायणानं आपल्या बनेनाच्या खिशातून, कोपरी, नारायणाला कोपरी बनेन असतं, आपल्या कोपरीच्या बनेनाच्या खिशातून एक डायरी काढली आणि ती डायरी नारदाच्या हातात दिली. म्हणजे नारदा ही वाचा. नारदान डायरी उघडली तर त्यातही भक्ताचीच नाव, पण या डायरीत नंबर 1 ला मारुती आणि सगळ्यात शेवटी नारद. नारद म्हणते, देवा असं कसं? बाहेर रजिस्टर, आत डायरी, दोन्हीमध्ये भक्ताचीच यादी. बाहेरच्या रजिस्टरमध्ये नंबर 1 ला नारदाचं नाव म्हणजे माझं नाव, सगळ्यात शेवटी मारुती. आणि या डायरीत नंबर 1 ला मारुती आणि सगळ्यात शेवटी नारद. असं का म्हणले देवा? नारायण म्हणतायत, नारदा ऐका, नारदा ऐका, जे माझं ध्यान करतात त्यांची नावं बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत आणि मी ज्यांचं ध्यान करतो त्यांची नावं या डायरीत आहेत आणि त्यात नंबर 1 ला माझा मारुती आहे. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळे ते. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळे ते. अरे नारदा म्हणले, तू माझं ध्यान करतो यात काय नवले? मी तुझं ध्यान करावं, मी तुझं ध्यान करावं यात खरं नवले. जे माझं ध्यान करतात त्यांची नावं बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत. जे माझं ध्यान करतात त्यांची नावं बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत आणि मी ज्यांचं ध्यान करतो त्यांचं नाव डायरीत आहे. त्यात नंबर 1 ला माझा मारुती आहे, नंबर 1 ला माझा मारुती आहे. तयाचे आम्ही करू ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळते. नारदा तू माझं ध्यान करतो यात काय नवले रे? मी तुझं ध्यान करावं, मी मारुतीचं ध्यान करतो, मी मारुतीचं ध्यान करतो यात खरं नवले. नारदा तू माझं ध्यान करतो यात नवल नाही, मी मारुतीचं ध्यान करतो यात नवले. नारदाचा चेहरा खरखर खरखर उतरला. नारदाच्या लक्षात आलं की देवाने आपल्याला पंक्चर केलंय, देवाने आपल्याला पंक्चर केलंय. मला जो गर्व झालता की या विश्वात देवाचा सर्वात मोठा भक्त मी आहे, देवाने म्हणले आपली हवा काढून घेतली. मी देवाचा नंबर 1 चा भक्त नाही, तर मारुती हा देवाचा नंबर 1 चा भक्त आहे.
नारदाचा चेहरा उतरला, नारद निघून गेले. परंतु हा सगळा प्रकार पायावर बसलेल्या लक्ष्मी माता जवळून पाहत होत्या. पायावर बसलेल्या लक्ष्मी माता जवळून पाहत होत्या. लक्ष्मी मातेच्या पटकन लक्षात आलं की अरे अरे अरे, ज्या अर्थी भगवंत मारुतीचं ध्यान करतायत त्या अर्थी भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे संत. नारायणाची, भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे संत. मारुती संत होते. आणि मग लक्ष्मी मातेच्या पक्क ध्यानात आलं की भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे संत. लक्ष्मीला आपोआप उत्तर मिळालं. लक्ष्मी माता म्हणते, देवा, संत तुमची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे, बरोबर आहे ना? नारायण म्हणतात, हो लक्ष्मी, बरोबर ओळखलंस. या विश्वातील माझी सर्वात आवडती वस्तू आहे संत. माझी विश्वातील सर्वात आवडती वस्तू नंबर 1 ला आहे संत. असं देवानं उत्तर दिलं. बायकाला मोठी खोटी आशा असते. बायकोला नेहमी वाटतं की माझ्या नवऱ्याची या जगातली सर्वात आवडती वस्तू मीच असावी किंवा मीच आहे. लक्ष्मीने अजूनही आशा नाही सोडली. मनातल्या मनात लक्ष्मी म्हणत राहिली, ठीक आहे देवा, संत सर्वात आवडती वस्तू आहे, नंबर 1 ला संत आहे, नंबर 2 ला तरी मी असेल ना, असं मनातल्या मनात लक्ष्मी म्हणतात. नंबर 2 ला तरी मी असेल ना. अजून आशा सोडली नाही लक्ष्मीने. लक्ष्मी माता म्हणते, देवा, नंबर 1 ला संत आहे हो, पण नंबर 2 ला कोण आहे हो? नंबर 2 ला कोण आहे हो? नारायण देव म्हणतायत, नंबर 2 ची माझी या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. भगवंत लक्ष्मीला म्हणतायत, लक्ष्मी, माझी या विश्वातील नंबर 1 ची आवडची वस्तू आहे संत, आणि नंबर 2 ची आवडती वस्तू आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. या पृथ्वीवर तसा माणूसच नाही म्हणले दुसरा. कुणासारखा? की जो मनुष्य माझ्या भक्ताला गीतेची मेजवानी खाऊ घालतो. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, तसा माणूसच नाही म्हणले पृथ्वीवर. कुणासारखा? की जो माझ्या भक्ताला गीता ज्ञानेश्वरी सांगतो, गीता ज्ञानेश्वरीची मेजवानी खाऊ घालतो. अर्जुन, हा ठायवरी मी तया ते स्वे जिवारी, जो गीता अर्थाचे करी परगुणे संता. जो मनुष्य या पृथ्वीवर लोकांना गीता ज्ञानेश्वरीची मेजवानी खाऊ घालतो, अर्थात जो गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता आहे, त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. तो मला प्राणप्रिय असतो. तो मला प्राणप्रिय असतो. यावरून लक्षात घ्या, गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता भगवंताची विश्वातील नंबर 2 ची आवडती वस्तू आहे. नंबर 2 ची आवडती वस्तू आहे. नंबर 1 ची म्हटलं तरी चालतं. का? की गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता हा संत असतोच. संत हा गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता असतोच. संत हा गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता असतोच. परंतु वक्ता हा संत असेल असं नाही. पण तरी आपण एक छोटा मोठा संत गृहीत धरू. नाहीतरी आपण कीर्तनकार, प्रवचनकारला छोटे मोठे संत म्हणतोच की. म्हणतोच आपण. जरी आत्मज्ञान झालं नाही तरी छोटे मोठे संत म्हणतोच आपण गीता ज्ञानेश्वरीच्या वक्त्यांना, महाराजांना. तात्पर्य, गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता भगवंताची
या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे, सर्वात आवडती वस्तू. गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता भगवंताचा प्राण प्रिय आहे. भगवंत म्हणतात मी त्याला माझ्या हृदयात बसायला जागा देतो. कुणाला? गीता ज्ञानेश्वरीच्या वक्त्याला. जो गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता माझ्या भक्तांना गीतेची ज्ञानेश्वरीची मेजवानी खाऊ घालतो, त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. तसा पृथ्वीवर दुसरा माणूसच नसतो, तो मला प्राणप्रिय असतो. यावरून लक्षात घ्या की गीता ज्ञानेश्वरीच्या वक्त्याचं महत्व किती मोठं आहे. भगवंत बोलतायत, ज्ञानोबा लिहितायत, मग तयाचे पाडे पडियंते मज पुढे नाहीच गा मागे पुढे निहाळीता. मग तयाचे पाडे पडियंते मज पुढे नाहीच गा मागे पुढे निहाळीता. अर्जुना, गीता ज्ञानेश्वरीच्या वक्त्यासारखा मनुष्य पाठीमागे झाला नाही, पुढेही होणार नाही. इतका तो महान असतो, इतका तो मोठा असतो, तो मला प्राणप्रिय असतो. तात्पर्य, संत आणि गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता हे भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. हे सगळे लक्ष्मी माता ऐकतायत, तरी लक्ष्मी मातेने अजून आशा सोडली नाही. म्हणजे देवा ठीक आहे, नंबर 1 ला संत आहे, नंबर 2 ला गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता आहे. म्हणजे देवा नंबर 3 ला कोण येते तरी सांगा. म्हणले आता लक्ष्मी नंबर 3 ला तू नाहीस. लक्ष्मी आता नंबर 3 ला तू आहेस. तात्पर्य, भगवंताला लक्ष्मी मातेपेक्षाही जास्त प्रिय कोण आहे? तर संत आणि गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. यावरून हे लक्षात घ्या की भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू जर काय असेल तर ती आहे संत आणि गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. आणि गीता ज्ञानेश्वरी सांगणे ही हरिकथा आहे. गीता ज्ञानेश्वरी सांगणे म्हणजे काय? गीता ज्ञानेश्वरी सांगणे म्हणजे प्रवचन, हरिकीर्तन, या सगळ्या हरिकथा आहेत, कथा आहेत. प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत या सगळ्यांना मिळून हरिकथा म्हणतात. प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत या सगळ्यांना मिळून हरिकथा म्हणतात. आणि गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता भगवंताला प्राणप्रिय आहे, याचा अर्थ हरिकथा सांगणारा मनुष्यच भगवंताला प्राणप्रिय आहे. लक्षात येते का? प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत या हरिकथा आहेत. आणि अशा हरिकथा सांगणारा वक्ता भगवंताला प्राणप्रिय आहे. किती मोठं महात्म्य आहे वक्त्यांचं. वक्ता हा साधारण व्यक्ती नसतो. गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता अर्थात प्रवचनकार, कीर्तनकार, रामायणकार, श्रीमद भागवतकार यांना भगवंत आपल्या हृदयात बसायला जागा देतो. ते भगवंताचे प्राणप्रिय असतात, भगवंताची सर्वात आवडती वस्तू असतात. इतकं मोठं महात्म्य या कथाकारांचं आहे, या कथाकारांचं आहे. हे कथाकार भगवंताला प्राणप्रिय आहेत. पण सगळेच कथाकार भगवंताला प्राणप्रिय आहेत का? आज महाराष्ट्र भूमंडळीमध्ये जर आपण कथाकार मोजले, हजारावर निघतील. मला अंदाज नाही, पण 2-4 हजार तर नक्की असतील. 2-4 हजार तर नक्की असतील. या महाराष्ट्रात कथाकार अर्थात गीता ज्ञानेश्वरी सांगणारे,
रामायण सांगणारे, श्रीमद भागवत सांगणारे सगळे मिळून 2-4 हजार वक्ते सहज असतील, 2-4 हजार कथाकार सहज असतील. मग हे सगळेच वक्ते अर्थात सगळेच कथाकार भगवंताला प्रिय आहेत का? नाही, नाही, सगळेच्या सगळे वक्ते भगवंताला प्रिय नाहीयेत. मग कोणता वक्ता भगवंताला प्रिय आहे? धनभराय लिहित आहेत, तो वक्ता भगवंताला प्रिय आहे. कोणता? धनभराय लिहित आहेत की मज ईश्वराचे नि लोभे, गीता पडता अक्षोभे, तो मंडन होय सभे संतांची. तो वक्ता भगवंताला प्राणप्रिय आहे की जो वक्ता कथा किंवा गीता ज्ञानेश्वरी भगवत प्राप्तीच्या लोभाने सांगतो, पैशाच्या प्राप्तीच्या लोभाने नाही. जो वक्ता कथा करतो ती भगवत प्राप्तीच्या लोभाने, पैशाच्या प्राप्तीच्या लोभाने नाही किंवा प्रसिद्धीच्या प्राप्तीच्या लोभाने नाही. धनभराय लिहित आहेत बघा, मज ईश्वराचे नि लोभे, गीता पडता अक्षोभे, तो मंडन होय सभे संतांची. तो वक्ता मला प्राणप्रिय की जो गीता ज्ञानेश्वरी किंवा कोणतीही कथा भगवत प्राप्तीच्या लोभाने सांगतो. तो भूषण आहे म्हणले पृथ्वीवरचं सर्वात मोठं भूषण आहे. कोण? की जो वक्ता गीता ज्ञानेश्वरी किंवा इतर कुठलीही कथा फक्त आणि फक्त भगवत प्राप्तीच्या उद्देशाने सांगतो, ना की पैशाच्या प्राप्तीच्या किंवा प्रसिद्धीच्या प्राप्तीच्या उद्देशाने. तैसा सज्जनाच्या मेळापी, गीता पद्य रत्न उमपी, वर्ष जो माझ्या रूपी ही तू ठेवणे. ओव्या नीट आहे का? तैसा सज्जनाच्या मेळापी, गीता पद्य रत्न उमपी, वर्ष जो माझ्या रूपी ही तू ठेवणे. जो वक्ता गीता ज्ञानेश्वरीचा पाऊस पाडतो श्रोत्यांवर, जो वक्ता हरिकथेचा पाऊस पाडतो श्रोत्यांवर, पण भगवत प्राप्तीच्या उद्देशाने, पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने नाही. ओवी आहे का? तैसा सज्जनाच्या मेळापी, गीता पद्य रत्न उमपी, वर्षे जो माझ्या रूपी ही तू ठेवणे. वर्षे जो माझ्या रूपी ही तू ठेवणे. गीता ज्ञानेश्वरी सांगतो श्रोत्यांना, पण भगवत प्राप्तीच्या उद्देशाने, पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने नाही किंवा प्रसिद्धीच्या प्राप्तीच्या उद्देशाने नाही. जो वक्ता भगवत प्राप्तीच्या उद्देशाने गीता ज्ञानेश्वरी किंवा कोणतीही कथा सांगतो तो भगवंताला प्रिय आहे, तो भगवंताला प्राणप्रिय आहे. आणि म्हणून धनभराय बोलतायत की जन्माचे फळ चकोरा, जव चंद्रू ये अंबरा, नाना नवघन मयुरा ओ देत पावे. काय ओवी? लक्ष द्या. जन्माचे फळ चकोरा, जव चंद्रू ये अंबरा, नाना नवघन मयुरा ओ देत पावे. चकोर पक्षाच्या जीवनाचं सार्थक तेव्हा होतं की ज्यावेळेस आकाशात चंद्र उगवतो आणि तो चकोर पक्षी त्या चांदण्यातलं अमृत टिपतो. तसं गीता ज्ञानेश्वरी किंवा इतर कुठलाही वक्ता, गीता ज्ञानेश्वरी किंवा इतर कुठल्याही हरिकथेचा वक्ता त्याच्या जन्माचं सार्थक तेव्हाच होतं ज्यावेळेस तो हरिकथा फक्त आणि फक्त भगवत प्राप्तीच्या उद्देशाने सांगतो, ना की पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने. धनभराय बोलतायत, माझ्या पदरचं काही नाही. जन्माचे फळ चकोरा, जव चंद्रू ये अंबरा, नाना नवघन मयुरा ओदेत पावे. तैसा सज्जनाच्या मेळापी, गीता पद्य रत्न उमपी, वर्ष जो माझ्या रूपी ही तू ठेवणे. वर्ष जो माझ्या रूपी ही तू ठेवणे. मला देव भेटावा, मला भगवंताची प्राप्ती व्हावी, या उद्देशानं जो गीता ज्ञानेश्वरी सांगतो किंवा हरिकथा करतो त्याचाच जन्म सफल होतो, त्याचीच हरिकथा पावन होते आणि तोच भगवंताला प्राणप्रिय असतो. पुन्हा एकदा ऐका. मला देव भेटावा, मला भगवंताची प्राप्ती व्हावी, या उद्देशानं जो हरिकथा करतो फक्त त्याचा जन्म सफल होतो, त्याचीच हरिकथा पावन होते आणि तोच भगवंताचा प्राणप्रिय असतो, दुसरा कोणी नाही. आणि जो पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने हरिकथा करतो
तो भगवंतापासून कोसो दूर असतो, कोसो दूर असतो. त्याला भगवंताचं नखही पाहायला मिळत नाही. आणि म्हणून आम्ही परमार्थ करतोय, आमचा परमार्थ सफल व्हावा, आम्हाला देव भेटावा, ही जर भावना मनात असेल तर प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने करू नका, भगवत प्राप्तीच्या उद्देशाने करा. हरिकथा जर भगवत प्राप्तीच्या उद्देशाने केली तर फायदा काय होतो? ज्ञानवाराय लिहितात, तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तो देहापाठी मजसी एकची होय. तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तो देहापाठी मजसी एकची होय. तात्पर्य, जो वक्ता हरिकथा भगवत प्राप्तीच्या उद्देशाने करतो तो वक्ता मरण पावला की तो मुक्त होतो. म्हणून ज्ञानोबा लिहितात की तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तो देहापाठी मजसी एकची होय. पुढे ज्ञानोबा लिहितात, ऐशा भक्तालयी चोखटी, गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी, मग माझी या संवंसाठी तो कशी जगी. अर्थात जो वक्ता माझ्या चोखट भक्तांना गीता ज्ञानेश्वरीची मेजवानी निस्वार्थ भावनेने खाऊ घालतो, तो जिवंतपणीच भगवंताच्या बरोबरीला उतरतो. म्हणूनच ज्ञानोबा लिहितात, ऐशा भक्तालयी चोखटी, गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी, मग माझी या संवंसाठी तो कशी जगी. तात्पर्य, जो वक्ता पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने नाही तर भगवत प्राप्तीच्या उद्देशाने गीता ज्ञानेश्वरी सांगतो, तो जिवंतपणीच भगवंताच्या बरोबरीला उतरतो व मेल्यावर मुक्त होतो. हा गीतेच्या वक्त्याचा महिमा आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत एक रूपक करतायत, की तुम्ही ज्या कथा करता, प्रवचन करता, कीर्तन करता, रामायण सांगता, श्रीमद भागवत सांगता, या सगळ्यांना मिळून कथा म्हणतात. तर तुम्ही ज्या कथा करतात या कथेतून मिळणारं पुण्य हे कल्पतरू आहे. या पुण्यरूपी कल्पतरूला तुम्ही जर म्हटले की मला पांडुरंगाची भेट घालून द्या, तर या कथेतून मिळणारं पुण्य तुम्हाला पांडुरंगाची भेट घालून देतं, मुक्ती मिळून देतं. कधी? जर कथा भगवत प्राप्तीच्या उद्देशाने केली तर, पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने नाही. ज्ञानोबा दृष्टांत देत आहेत, नातरी कल्पतरू तळवटी, बैसोनी झुळे पाडी गाठी, मग तेथून निघे किरीटी की दैन्याची करू. नातरी कल्पतरू तळवटी, बैसोनी झुळे पाडी गाठी, मग तेथून निघे किरीटी की दैन्याची करू. एक भिकारी आहे, दुपारची वेळ, ऊन झाले, भीक मागायला निघालाय. ऊन झाले, थोडं ऊन टाळा म्हणून एका झाडाखाली बसलाय. पण ज्या झाडाखाली बसलाय ते झाड आहे कल्पतरूचं, आंब्याचं बाबळीचं नाही, ते झाड आहे कल्पतरूचं. पण ते झाड कल्पतरूचं आहे हे भिकाऱ्याला माहित नाही. भिकारी कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय, ऊन उतरूस तर फाटकी झोळी काढली, त्या फाटक्या झोळीला गाठी मारल्या, ऊन उतरल्यावर झाडाखालून पुढे निघाला आणि भीक मागायला गेला. काय झालं असेल? भिकाऱ्याला कल्पतरू कळाला नाही.
भिकाऱ्याला कल्पतरू कळाला असता तर भिकाऱ्याने कल्पतरू कोण श्रीमंती मागून घेतली असती, आपलं दैन्य दूर केलं असतं. पण भिकाऱ्याला कल्पतरू कळाला नाही. भिकारी कल्पतरू खाली बसलाय, जोडीला गाठी मारल्या आणि पुढा भीक मागायला निघाला. भिकारी पुन्हा गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. तसं कथा कीर्तन करून जे पुण्य मिळतंय ते कल्पतरू आहे. त्या पुण्यरूपी कल्पतरूला तुम्ही म्हणाव, हे पुण्य आम्हाला पांडुरंगाची भेट घालून दे. हे पुण्य तुम्हाला पांडुरंगाची भेट घालून देतं. पण कथा कीर्तन करून 10-5 हजारासाठी आम्ही संधी दवडतो आणि भिकारी जसा गरिबीच्या दारिद्र्यात अडकला तसं आम्ही बघते जन्ममरणाच्या दारिद्र्यात अडकतो. नरबराई लिहित आहेत, शतक्रते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता हे पुण्य की निरुते पापची नव्हे. शतक्रते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता हे पुण्य की निरुते पापची नव्हे. तसं मी म्हणतो, कीर्तने प्रवचने यजिजे माते आणि इप्सिताती 10,000 रुपये ते. आता पुण्य की निरुते हे पापची नव्हे. पुण्य की निरुते पापची नव्हे. पापच आहे. देवाच्या नावाने यज्ञ करायचा, देवाच्या नावाने पुण्य मिळवायचं आणि देवाची प्राप्ती सोडून स्वर्गाची प्राप्ती मागायची त्या पुण्याकडे, हे सरळ पाप आहे. देवाच्या नावाने यज्ञ करायचा, देवाच्या नावाने पुण्य करायचं, या पुण्याने देव मागायचा तर स्वर्ग मागतात. दानबारा म्हणतात ते पाप आहे. देवाच्या नावाने कीर्तन करायचं, देवाच्या नावाने प्रवचन करायचं, देवाच्या नावाने रामायण करायचं, देवाच्या नावाने श्रीमद भागवत सांगायचं आणि यातून मिळणारं पुण्य त्या पुण्याने देव मागायचा नाही. कथा केल्यावर 10,000 रुपये मागायचे. दानबारा म्हणतात हे पाप आहे. हेही पापच आहे. स्वर्गा पुण्यात्मक पापे येईजे आणि पापात्मक पापे नरका जाईजे. जेने माते पाविजे ते हे शुद्ध पुण्य. हे पापच आहे. तर त्याला गोंडच नाव दिलंय दानबारांनी, पुण्यात्मक पाप. पुण्यात्मक पाप. देवाच्या नावानं कथा केली, देवाच्या नावानं पुण्य मिळवलं, त्या पुण्याने देव मागावा, पैसे मागू नयेत. पण या पुण्याने आम्ही पैसे मागतो. हे पुण्यात्मक पाप आहे. हे पुण्यात्मक पाप स्वर्गाला नेतं. पुण्यात्मक पाप स्वर्गाला नेतं, पापात्मक पाप नरकाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. पुन्हा मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, किडामुंगी व्हावं लागतं. त्या पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. तुम्ही कथा केली, देवाच्या नावानं कथा केली, पुण्य मिळवलंय. या पुण्याने तुम्ही देव मागावा. त्या पुण्याने देव मागण्याच्या ऐवजी तुम्ही पैसे मागता, 10-20 हजार रुपये मागता. हे पुण्यात्मक पाप आहे की जे तुम्हाला स्वर्गाला नेतं आणि भोगून झाल्यानंतर पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. मृत्यू लोकात येऊन किडामुंगी बनावं लागतं. आणि मग दानबारा सरळ बोलतायत की कीर्तने प्रवचने. दानबारा असं नाही बोलत. दानबारा बोलतात शतक्रते जे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की निरुते पापाची नव्हे. तसं मी म्हणतो, कीर्तने प्रवचने यजिजे माते आणि इप्सिताती 10,000 रुपये ते. आता पुण्य की निरुते पापाची नव्हे. देवाच्या नावाने कीर्तन करायचं, देवाच्या नावाने हरिकथा करायची, देवाच्या नावाने पुण्य मिळवायचं आणि या पुण्याने देवाची प्राप्ती मागायची नाही.
तर स्वर्गाची प्राप्ती मागायची किंवा पैशाची प्राप्ती मागायची, हे पुण्यात्मक पाप आहे. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही कीर्तन केल्यानंतर, प्रवचन केल्यानंतर हे कल्पतरू आहे. कीर्तनातून जे पुण्य मिळते ते कल्पतरू आहे. कल्पतरूला तुम्ही काही मागा, कल्पतरू तुम्हाला मिळवून देतो. तसं कीर्तनातून जे पुण्य मिळाले हे कल्पतरू आहे. या पुण्यरूपी कल्पतरूलाही तुम्ही काही मागा, साक्षात देव मागा, तुम्हाला देव मिळेल. पण भिकारी जसा कल्पतरी बसतो, त्याला कल्पतरू कळत नाही. कल्पतरू खाली बसून झोडीला गाठी मारतो, पुढे निघतो आणि भीक मागतो आणि गरिबीच्या दारिद्र्यात पुन्हा अडकतो. तसं आम्ही कथा कीर्तन करतो, त्यातून पुण्य मिळवतो. कथा कीर्तनातून मिळालेलं पुण्य हा एक कल्पतरू आहे. त्या कल्पतरूला देव मागावा, त्या कल्पतरू रूपी पुण्याला देव मागावा. तर आम्ही देव न मागता पैसे मागतो, 10,000-20,000 रुपये मागतो. त्या भिकाऱ्यासारखं आम्ही चुकतो आणि आम्ही पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. भिकारी दारिद्र्यात अडकला, आम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. आणि म्हणून आम्हाला परमार्थात शहाणं होण्याची गरज आहे. कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार हे साधे नाही आहेत. कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार हे भगवंताची विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. देवाला या जगात सर्वात प्रिय काय असेल तर तो आहे कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणकार, भागवतकार. हे कथाकार आहेत. भगवंताला कथा प्रिय आहे, भगवंताला कथाकारही प्रिय आहे. आणि किती प्रिय आहे तर कथाकार भगवंताची विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. पण कधी जर कथाकारानं कथा भगवत प्राप्तीच्या उद्देशानं केली तर. परंतु कथाकारानं कथा जर पैशाच्या उद्देशानं केली तर कथाकार भगवंताला प्रिय नाही. कथाकार भगवंताला प्रिय नाही. आणि म्हणून तुम्ही निष्काम भावनेने कथा केली, पैशावर डोळा न ठेवता जर कथा केली तर तुम्ही भगवंताचे सर्वात प्रिय आहात. भगवंत तुम्हाला हृदयात बसायला जागा देतो, भगवंत तुम्हाला मुक्ती देतो. परंतु पैशावर डोळा ठेवून जर कथा केली तर तुम्ही दारात आलेला मोक्ष हाकलून देता आणि पुन्हा जन्ममरणाच्या दारिद्र्यात अडकता. आणि म्हणून आम्ही कुठं चुकतो हे ज्याचं त्याने तपासून पाहावं, ज्याचं त्याने तपासून पाहावं. आम्हाला पैशाचे इतरही सोर्सेस असू शकतात. कथा कीर्तन हेच पैशाचा सोर्स आहे असं आम्ही समजू नये. इतरही आम्हाला जोड व्यवसाय असू शकतात. शेती असू शकते, कुणाला नोकरी असू शकते. कीर्तनाच्याच पैशावर जगावं किंवा मोठं व्हावं ही भावना नसावी. ठीक आहे, काळ बदललाय. मी आधुनिक विचाराचाच माणूस आहे. तुकोबाराच्या काळात तुकोबारा फार फार तर मोठे पंचक्रोशीत जात असतील, 10-5 त्यावेळेस कोस होते, किलोमीटर नव्हते. एक 2-4 कोस जात असतील, मोठे घोड्यावर जातील, बैलगाडीत जातील, जवळ आटलं पायी जात असतील. आता बघता 100 किलोमीटर, 200, 300, 400 किलोमीटर धावतोय. तो बैलगाडीत, घोड्यावर किंवा पायी तर जाऊ शकत नाही. त्याला किमान बसने जावं लागेल किंवा स्वतःची गाडी लागेल ना, मान्य आहे. पण थोडंसं कॉम्प्रोमाइज करून तुकोबाने तर चक्कच लिहिलंय. तुकोबाने चक्क लिहिलंय की जे तर कीर्तन करावे ते अन्न न सेवावे. बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तट्टा वृषभासी दाना,
तृण मागू नये जना. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. घेणारा आणि देणारा दोन्ही नरकाला जातात. कथा करून पैसे घेणारा आणि देणारा दोघे नरकाला जातात. जिथं कीर्तन करावं तिथं अन्न सेवन करू नये, तिथून उपाशी यावं. कीर्तन करताना कपडाला बुका लावू नये, गळ्यात ती फुलाची माळ घालू नये. जुन्या काळात घोडं किंवा तांगा न्यायचे तर घोड्याला हरभरा मागू नये, बैलाला गवत मागू नये. कीर्तनकारांनी जिथं कीर्तन केलंय तिथं अन्न खाऊ नये, कीर्तनात कपडाला बुका लावू नये, गळ्यात फुलाची माळ घालू नये, घोड्याला हरभरा मागू नये, बैलाला गवत मागू नये. आणि हे नियम डावलून जर कीर्तन करून कथा करून पैसे घेतले आणि गावकऱ्यांनी दिले तर गावकरी आणि कीर्तनकार दोघे नरकाला जातात. हे तुकोबाराय बोलतात, मी नाही. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. तुकोबाराय इथपर्यंत बोलले, पुण्य विक्रा ते मातेचे गमन, भाडी ऐशी धन विटाळतो. पुण्य विक्रा ते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. पुण्य विक्रा म्हणजे कीर्तनाचा विक्रा. पुण्य कीर्तनातच मिळतं, हरिकथेतूनच मिळतं. हरिकथा करून अर्थात पुण्य विकून, थोडक्यात हरिकथा विकून किंवा हरिकथेचे पैसे जो घेतो ते मातेशी गेलेलं गमन आहे. ती माईची खाल्लेली भाड आहे, त्या पैशाचा विटाळ धरावा. तुकोबाराय बोलतात, पुण्य विक्राते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. पुण्य विकतो, कथा विकतो, आईशी गमन केल्याचं पाप लागतं. ती आईची भाड खाल्ल्यासारखं होतं, त्या धनाचा विटाळ धरावा. कन्या गौ कथेचा विक्रा, चांडाळ तो खरा तया नावे. जो मुलगी विकतो अर्थात मुलीचा हुंडा घेतो, जो गाय विकतो आणि जो कथा विकतो तो चांडाळ आहे म्हटले. गाय दावणीला मरू द्यावी, मुलीचा हुंडा घेऊ नये आणि कथेचाही हुंडा घेऊ नये, म्हणजे कथा करून पैसे घेऊ नयेत. आणि जो मुलीचा हुंडा घेतो अर्थात मुलीचे पैसे घेतो, कथेचे पैसे घेतो तो चांडाळ आहे. जो गाय विकतो तोही चांडाळ आहे. गाय दावणीला मरू द्यावी पण विकू नये कुणाला. कन्या गो करी कथेचा विक्रा, चांडाळ तो खरा तया नावे. कथा करून या द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. या सगळ्या प्रमाणातून तुकोबारांनी एकच बजावलंय की कथेचा विक्रय करू नका, कथेचा सौदा करू नका. पुण्य विक्रा म्हटले. एखादी वस्तू बाजारात जर विकायला आणली तिथं सौदा असतो. काय बी विकायला आणले, एखादी मोटरसायकल आहे सेकंड हँड, विकणारा म्हणतो 25,000, घेणारा म्हणतो 20,000. घासघीस, मग तो 24वर येतो, हा 21वर जातो, 22-23 कॉम्प्रोमाइज होतो, मोटरसायकल विकल्या जाते. हा काय झाला? सौदा झाला. ही विक्री झाली, सौदा झाला, घासघीस झाली. तुकोबाराय म्हणतात कथा विकू नका, कथेचा सौदा करू नका. तसं आम्ही कथा कीर्तन करताना सौदा करू नये. लोक विचारतात की कीर्तन केलं तुम्ही किती पैसे घेता? आम्ही सांगतो 11,000, 21,000, 51,000. हा विक्राय, हा सौदा आहे. कथा कीर्तन करून तर पैसा घेऊच नाही. पण मधला एक मार्ग कथेचा सौदा करू नये. समोरच्याने विचारलं कीर्तन केलं किती पैसे घेता? त्याला सरळ म्हणा, बाबा तुला काय द्यायची दे, काय द्यायची दे. त्यांनी जरी विचारलं तुम्ही किती घेता, तुला काय द्यायचं दे म्हणा. आणि तो देईल ते घ्यावं, पाकिट उघडून बघू नये,
आणावं पाकिट आणि ते पैसे न मोजता आपल्या घरच्या गल्ल्यात टाकून द्यावेत. त्याचं सुखही नाही दुःखही नाही. किती दिले काय दिले आपल्याला काहीच माहीत नसावं. आंधळ्याने ते आपल्या घरातल्या पैशात टाकून द्यावेत. का? ठीक आहे, वक्त्याला 200-300 किलोमीटर धावायचे, गाडी विकत घ्यायची, ड्रायव्हर आहे, मेंटेनन्स आहे, रात्रंदिवस धावतोय, तो रोज एक गाव करतोय. फुकटच कीर्तन करील तर खाईल काय? उपाशी मरेल का? बायका पोराला कसा पोसेल? अडचणीच साऱ्या. फुकट कीर्तन करा म्हणलं तर परमार्थ बंद पडेल. परमार्थ बंद पडला तर जगाला मार्गदर्शन कोण करेल? एवढी कीर्तन होऊनही लोक सुधरत नाहीत, तर कीर्तन बंद पडल्यावर माणसं उतू येतील म्हणून परमार्थाची गरज आहे. म्हणून आम्ही परमार्थ करणाऱ्या महाराज लोकांनी पुण्याची विक्री करू नये, पुण्याचा सौदा करू नये. अर्थात कथेची विक्री करू नये, कथेचा सौदा करू नये. काय देतील ते घ्यावं, खिशात टाकावं, पाकिट उघडू नये, मोजू नये, घराच्या पैशाने देऊन टाकावं. किती पैसे दिले आपल्याला काहीच माहीत नसावं. मला वाटतं ही कथेची विक्री टळेल, सौदा टळेल. तुकोबाराय म्हणतात पुण्य विक्रा. विक्रीमध्ये सौदा आला. त्याने म्हणा किती घेता, आपण म्हणतो एवढे. हा सौदा आहे, ही विक्री सौदा टाळावा. भले त्यांनी विचारलं तुमचं मानधन काय द्यायचं दे म्हणावं. ब्लाइंडली घ्यावं, खिशात ठेवावं, घरी आपल्या पाकिट न उघडता आपल्या गल्ल्यात टाकून द्यावं. पैसे न मोजता आपल्या गल्ल्यात टाकून द्यावं. त्यात थोडीफार शिथिलता आहे. हे सुद्धा तुकोबारायला मान्य नाहीये. पण आपण एक कॉम्प्रोमाइज करून तुकोबारायाची माफी मागून कॉम्प्रोमाइज करून मधला मार्ग शोधू शकतो. अन्यथा तुकोबारायला हे बी मान्य नाही. तुकोबाराय म्हणतात कीर्तन प्रवचन करून पैसा घेऊच नका. घेतला तर घेणारा सरळ नरकाला जातो. कीर्तन प्रवचन विकणं म्हणजे मातेशी गमन आहे. आईची भाड खाल्ल्यासारखी. त्या पैसा विटाळ धरा म्हणतात. पुण्य विकरा ते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. आणि म्हणून कथेवर मोठं होण्याचा प्रयत्न करू नये. कथा ही श्रीमंत होण्याचं साधन नाहीये. कथा ही भगवंताशी जोडण्याचं साधन आहे. कथा ही कल्पतरू आहे. कल्पतरूला तुम्ही काही मागा, कल्पतरू तुम्हाला देतो. तसं कथा करून मिळणारं पुण्य हे कल्पतरू आहे. या पुण्याला तुम्ही काही मागा, ते पुण्य तुम्हाला देवही देतं. पण भिकारी चुकला, कल्पतरी खाली बसलाय, त्याला कल्पतरू कळाला नाही. कल्पतरूच्या खाली बसून जोडीला गाठी मारल्या, ऊन उतरलं, पुढे निघाला आणि भीक मागायला निघाला. पुन्हा गरिबीत अडकला. आम्ही कथा करून पुण्य मिळवतो, हा एक कल्पतरू आहे. या पुण्यरूपी कल्पतरूला आम्ही देव मागावा, पण आम्ही पैसे मागतो. आणि त्या भिकाऱ्यासारखं पुन्हा जन्ममानाच्या दारिद्र्यात अडकतो आणि दारात आल्याला मोक्ष हाकलून देतो. हे दुर्भाग्य. आणि म्हणून आम्ही कथा करताना कथा म्हणजे किती कीर्तन प्रवचन रामायण श्रीमद भागवत सगळं चालत. आम्ही कथा करताना कथेची विक्री करू नये, कथेचा सौदा करू नये. एक प्रसाद म्हणून कथा केली प्रसाद. शिरा खातो, नारळ खातो ना आपण, तसा प्रसाद समजून समोरच्याला काय द्यायचं दे म्हणा, खिशात टाकावं, पाकिट उघडू नये, घरी आपल्या गल्ल्यात टाकून द्यावं. थोडीफार तुकोबारायांची आड घातली आहे, त्यात थोडीफार शिथिलता येईल. असो, विषय जास्तच लांबला. कोणाला टोचला तर मला माफ करा. माझ्या पदरचं काही नाहीये. तुकोबाराय बोलले ते मी बोलतोय. कुणाला टोचलं तर मला माफ करा. परंतु ज्ञानोबाराय तुकोबाराय बोलतायच तसं. बोलतायतच, काय करा आता. ज्ञानोबाराय स्पष्ट म्हणतायत, आणि मजची माझी असता जेणे मी दूर होय पंडू सुता, तया पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. आणि मजची माझी असता जेणे मी दूर होय पंडू सुता, तया पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. देवाच्या नावाने यज्ञ करायचा, देवाच्या नावाने कीर्तन प्रवचन करायचं, देवाच्या नावाने कथा करायची,
देवाच्या नावानं पुण्य मिळवायचं. या पुण्याने देव मागायचा. या पुण्याने देव मागायचा नाही, स्वर्ग मागायचा किंवा पैसे मागायचे. ज्ञानोबा म्हणतात हे अशुद्ध पुण्य आहे. देवाच्या नावाने कथा करून पुण्य मिळवलं तर त्याने देवच मागावा, तर ते शुद्ध पुण्य आहे, तर ते शुद्ध पुण्य आहे. पण देवाच्या नावाने कथा करून पुण्य मिळवलं आणि या कथेला पैसा किंवा स्वर्ग मागितला तर ते अशुद्ध पुण्य आहे, ते पुण्यात्मक पाप आहे. आणि याला कुणी पुण्य म्हणेल तर त्याची जीभ जडून पडेल म्हणले, त्याची जीभ जडून पडेल. आणि मजची माझी असता जेणे मी दूर होई पंडू सुता, त्या पुण्याशी म्हणता जीभ न झडे काही, त्या पुण्याशी म्हणता जीभ न तुटे काही. देवाच्या नावानं कथा केली, देवाच्या नावानं पुण्य मिळवले आणि या पुण्याने जर पैसा मागितला, या पुण्याने देव मागावा, पण या पुण्याने देव मागावा, पण या पुण्याने जर पैसा मागितला आणि याला जर कोणी पुण्य म्हणलं तर त्याची जीभ तुटून पडेल म्हणले, जीभ तुटून पडेल. आणि म्हणून जया माझी नारायण ते हे शुद्ध पुण्य. तुकोबार आहे, जया माझी नारायण ते हे शुद्ध पुण्य. देवाच्या नावानं कथेनं जर पुण्य मिळवलं तर त्या पुण्याने देवच मागावा, तर ते शुद्ध पुण्य. जया माझी नारायण ते हे शुद्ध पुण्य. देवाच्या नावानं पुण्य कमवलंय, कथेने पुण्य कमवलं तर त्या पुण्याला देवच मागावा, तर ते शुद्ध पुण्य. पण देवाच्या नावानं कथा केली, कथा करून पुण्य मिळवले, देवाच्या नावानं मिळवले आणि या पुण्याला जर पैसा मागितला किंवा स्वर्ग मागितला ते पुण्यात्मक पाप आहे. याला कोणी पुण्य मिळेल तर त्याची जीभ तुटून पडेल म्हणले, त्याची जीभ झडल. आणि मजची माझी असता जेणे मी दूर होई पंडू सुता, तर या पुण्य असे म्हणतात जीभ न झडे काही, जीभ न तुटे काही. आणि म्हणून अशा कठोर शब्दात ज्ञानोबा तुकोबार यांनी लिहिलं की हरिकथा विकू नका, हरिकथा विकू नका. हरिकथा विकली तर हे पापच आहे, पण त्याला गोंडच नाव दिलंय पुण्यात्मक पाप. वरून पॉलिश केली त्या पापाला फक्त, पण ते पापच आहे. कथा विकली देव दोरावेल, ही कथा तुम्हाला स्वर्गाला नेईल, हे पुण्यात्मक पाप आहे. स्वर्गा पुण्यात्मक पापा येईजे. कथा केली तिचे पैसे घेतले, हे पुण्यात्मक पाप आहे. हे पुण्य पण पुण्यात्मक पाप आहे, हे स्वर्गाला नेईल. स्वर्ग बोलून भोगून झाला पुन्हा मृत्यू लोकात येऊन किडा मुंगी बनावं लागेल, तुमचा देव दोरावेल. आणि मग कथा करून जर देव दोरावत असेल, काही दिवस स्वर्ग बघून पुन्हा किडामुंगीच बनावं लागत असेल जमिनीवर येऊन, तर आमच्या परमार्थाचा काय अर्थ झाला? परमार्थच कशा करता करायचा? आम्ही परमार्थ करतोय ते देवाच्या प्राप्तीसाठी. आणि नुसते हरिकथेवर तुम्ही देव बनू शकता, तुम्ही मुक्ती मिळू शकता, हा ज्ञानोबारायचा शब्द आहे. कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, रामायणकार हे सगळे कथाकार आहेत. नुसत्या या कथेच्या जीवावर तुम्ही देव बनू शकता, मुक्ती मिळू शकता, हा देवाचा शब्द आहे. ज्ञानोबा लिहितात तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिवारी, जो गीतार्थाचे करी परगुने संता. जो माझ्या भक्ताला हरिकथा सांगतो त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. त्याच्यासारखा पृथ्वीवर दुसरा माणूस नसतो. तात्पर्य कथेचा वक्ता हा भगवंताचा प्राणप्रिय आहे. भगवंताची विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे संत आणि हरिकथेचा वक्ता. भगवंत तुम्हाला हृदयात बसायला जागा देतात. हरिकथेच्या बळावर तुम्ही मुक्ती मिळू शकता. ज्या मुक्तीसाठी परमार्थ करतायत या नुसत्या हरिकथेने तुम्ही मुक्ती मिळू शकता, हा देवाचा शब्द आहे. आणि मग हरिकथा करून जर पैसे घेतले आणि ते जर पुण्यात्मक पाप असेल, स्वर्ग मिळेल पण भोगून झाले पुन्हा खाली यावं लागेल, मृत्यू लोकात किडामुंगी बनावं लागेल. आमच्या परमार्थाचा काय अर्थ झाला? आमचा परमार्थ सफल झाला की असफल? आणि म्हणून आम्हाला कथाकारांना शहाणा होण्याची गरज आहे. मी पुन्हा बोलतो, कुणाला टोचलं असेल, लागलं असेल जिवारी तर माझं काही नाही. ज्ञानोबा तुकोबारायचं आपल्या पुढे मांडले, क्षमा असावी, मी पुढे चालतो. कथाही महान आहे, कथाही भगवंताला प्राणप्रिय आहे आणि कथाकारही भगवंताला प्राणप्रिय आहे. कोणत्याही कथेमध्ये
ना की फक्त कीर्तनातच. कोणत्याही कथेमध्ये देव काठी घेऊन उभा असतो. प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत या चारही कथेमध्ये देव काठी घेऊन उभा असतो. फक्त कीर्तनातच आहे असं नाहीये. आपला समज आहे कीर्तनात देव उभा असतो. देव कीर्तनात उभा असतो असं म्हणण्यापेक्षा देव आपल्या नावापाशी उभा असतो. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. जिथं त्याचं जय जय रामकृष्ण हरी भजन चाललंय, मग ते कीर्तन असो, प्रवचन असो, रामायण असो, महाभारत असो, आता श्रीमद भागवत असो, काही असो, जिथं त्याचं नामस्मरण चालू आहे तिथं देव काठी घेऊन उभा आहे. कीर्तनात तर असतोच, पण सगळ्याच कथेत असतो. देवा कीर्तनाची आवड मोठी, एका जनार्दनी पडली मिठी. ठीक आहे, विशेषतः देवाला कीर्तन आवडत असेल, पण देवाला बाकीच्याही कथा आवडतात. जिथं देवाचं गुणगान, देवाचं नामस्मरण आहे, मग ती कोणती कथा असो, देव तिथं उभा असतो. देवाला कथा प्रिय, देवाला कथाकार प्रिय. आणि कथाकार किती प्रिय? तर कथाकार भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. संत आणि कथाकार भगवंताच्या विश्वातील सर्वात प्रिय. लक्ष्मी नंबर 3 ला ठेवली देवाने, तुम्हाला नंबर 2 ला, नंबर 1 ला घेतलंय. इतकं महान केलंय. पण कधी कोणता कथाकार देवाला प्रिय आहे? कोणता कथाकार देवाला प्रिय आहे? ननबरा म्हणतात, तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मेळावा भक्तजनांच्या. पण कोणता? मज ईश्वराचे निलोभे, मज ईश्वराचे निलोभे. गीता पडता अक्षोभे, तो मंडन होय सभे संतांची. मज ईश्वराचे निलोभे. जो ईश्वर प्राप्तीच्या लोभानं गीता सांगतो किंवा कथा सांगतो, तो मला प्राणप्रिय आहे. त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. कथा करून 10,000, 20,000 घेतात, किंवा 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख घेतात, त्यांना देव हृदयात बसायला जागा देत नाही. कथा करून जो पैसे घेतो, देव त्याला हृदयात बसायला जागा देत नाही. जो पैसे घेऊन कथा करतो, देव त्याला हृदयात बसायला जागा देत नाही, आणि तो देवाचा प्रिय नाही. मग कोणता कथाकार देवाचा प्रिय आहे? की मज ईश्वराचे निलोभे, गीता पडता अक्षोभे, तो मंडन होय सभे संतांची. जो ईश्वर प्राप्तीच्या उद्देशाने कथा सांगतो पैसे न घेता, तो कथाकार, तो भक्ता भगवंताला प्राणप्रिय. अशा भक्ताला भगवंत हृदयात बसायला जागा देतात आणि मुक्ती देतात. पैसे न घेता केवळ आणि केवळ भगवत प्राप्तीच्या उद्देशाने जो कथा करतो, तो भगवंताची या विश्वातील सर्वात प्राणप्रिय वस्तू आहे. एवढं महात्म्य वक्त्याचं, एवढं महात्म्य. देवाची सर्वात प्रिय वस्तू आहे तुम्ही, कथाकार सर्वात प्रिय. पण कधी देवाच्या प्राप्तीच्या उद्देशाने कथा केली तर, आणि पैशाच्या प्राप्तीची किंवा प्रसिद्धीच्या प्राप्तीच्या उद्देशाने कथा केली तर तुम्ही देवाचे अप्रिय आहात. मला क्षमा करा, पण तुम्ही अप्रिय आहात. धनवारा लिहितायत, तैसा सज्जनाच्या मेळापी, गीता पद्यरत्न उमपी, वर्षे जो माझ्या रूपी हितू ठेवणी, वर्षे जो माझ्या रूपी हितू ठेवणी. जो गीता ज्ञानेश्वरीचा किंवा कोणत्या कथेचा पाऊस पाडतो श्रोत्यावर, पण कोणत्या उद्देशाने? वर्षे जो माझ्या रूपी हितू ठेवणी. भगवत प्राप्तीच्या उद्देशाने गीता सांगतो, कथा सांगतो, तो मला प्रिय आहे. ज्याचा त्यांनी विचार करावा. तुम्ही कथा करता भगवत प्राप्तीच्या उद्देशाने करता का पैसा आणि प्रसिद्धीच्या उद्देशाने करता, ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि म्हणून महान संधी आहे, तुम्ही आम्हाला महान संधी आहे. कथाकारांना, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, रामायणकार, हे सगळे वक्ते आहेत, हे सगळे कथाकार आहेत. या सगळ्या कथाकारांना महान संधी आहे. भगवत प्राप्तीच्या उद्देशाने कथा करा. तुम्हाला भगवंत हृदयात बसायला जागा देईल. तुम्ही भगवंताचे प्राणप्रिय असाल. तुम्ही भगवंताची जगातील सर्वात प्रिय वस्तू असाल. भगवंत तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरेल. भगवंत तुम्हाला मुक्ती देईल. तुमच्या कथेचं आणि वक्तव्याचं सार्थक होईल. ओके. कथा महान आहे. देवाला कथा आवडते आणि कथाकारही आवडतो. एकदा एक मनुष्य मरण पावला आणि मरण पावल्यानंतर स्वर्गात गेला.
कथाकार नव्हता, साधा मनुष्य, आपलं जनरल मनुष्य, मरण पावला, स्वर्गात गेला. त्याच्या गावातील काही माणसं अगोदर स्वर्गात गेलेले होते. त्याला सिनियर असतील वयाने. तिथं गेल्या भेट पडली. म्हणले कुठून आले हो? म्हणले बीड जिल्ह्यातून. माझं गाव बीड आहे. म्हणले बीड जिल्ह्यातून? अरे म्हणले आम्ही बीड जिल्ह्यातूनच आलो, आम्ही बीडचेच राहणार आहेत. पण तुम्ही मृत्यू लोकात असताना ते पहिले सिनियर ज्युनियरला विचारताय स्वर्गात, तुम्ही मृत्यू लोकात असताना हरिकथा ऐकली का हो? तो ज्युनियर म्हणतो नाही ऐकली हो. ते सिनियर म्हणतात अरे 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 चुकले राव तुम्ही. म्हणले कसे काय? म्हणले आम्ही मृत्यू लोकात असताना आम्ही हरिकथा ऐकली नाही, आम्ही हरिकथा ऐकलीच नाही. भरपूर पुण्य केलं, दानधर्म केलं, व्यवसाय नोकरी धंदा काय करायचं केलं, पण त्यासोबत भरपूर दान पुण्य केलं, पुण्य मिळवलं आणि त्या पुण्याच्या बळावर स्वर्गात आलोत. पण नेमकी आम्ही हरिकथा ऐकली नाही हो, आणि म्हणून आमचा देव चुकला आणि आम्हाला स्वर्गात येऊन पडावं लागलं. तुम्ही नेमकं तेच केलं हो, पैसातला दान पुण्य सगळं केलं, स्वर्गात आले, पण तुम्ही हरिकथा ऐकले नाही. तुम्ही आमच्यासारखे चुकले, स्वर्गात येऊन पडले, चूक केली. म्हणले हरिकथा ऐका, हरिकथा ऐका, आवर्जून ऐका. जो हरिकथा करतो तोच देवाला प्रिय आहे असं नाही, जो हरिकथा ऐकतो तोही देवाला प्रिय आहे. हरिकथा करतो तो देवाला प्रियच आहे, तो भाग्यवानच आहे. हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात की येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. जो हरिकथा करतो तो भाग्यवानच आहे. हरिकथा करणे हे भाग्याचं लक्षण आहे. हरिकथा करणे हे भाग्याचं लक्षण आहे. या बोधात आम्ही सर्व काळ रममान राहू, पण निर्मळ मनाने हरिकथा करू, असं तुकोबाराय म्हणतात. तात्पर्य जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, देवाचा प्रिय असतो. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. पहिल्या चरणात महाराज म्हणतात की जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, दैववान असतो. का? तर त्या वक्त्याला कथेचं आणि भगवत नामाचं निधान म्हणजे ठेवा, गबाळ सापडलेलं असतं. अभंगाच्या दोन्ही चरणात जवळजवळ एकच विचार आलाय. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. पहिल्या चरणात तुकोबाराय स्पष्ट म्हणतात की हरिकथा करणे हे भाग्याचं लक्षण आहे. या बोधात आम्ही सर्व काळ रममान राहू आणि निर्मळ मनाने हरिकथा करू. तात्पर्य जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, देवाचा प्रिय असतो. हे पहिल्या चरणात सांगितले. दुसऱ्या चरणात जवळजवळ असाच अर्थ आलाय. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधान येवाचे सापडले. पहिल्या चरणात काय आशा आलाय की हरिकथा करतो तो भाग्यवान असतो. दुसऱ्या चरणात असाच आशा आलाय की जो हरिकथा करतो तो दैववान असतो. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे. तात्पर्य दोन्ही चरणात मिळता जुळता अर्थ आलाय. तुकोबाराय म्हणतात की जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, दैववान असतो. का? तर त्याला हरिकथा करण्याची आणि भगवंताचं नाम घेण्याची या मृत्यूलोकात संधी प्राप्त झाली. आणि जो हरिकथा करतो तो भगवंताचा प्राणप्रिय असतो. जो हरिकथा करतो तो भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू असतो. आणि म्हणून हरिकथा करणारा भाग्यवान असतो, दैववान असतो. एक कारण. आणि हरिकथा करणारा भाग्यवान असतो, दैववान असतो याचं दुसरं कारण की त्या कथाकाराला हरिकथेचं आणि भगवत नामाचं निधान अर्थात गबाळ ठेवा सापडलाय. आणि म्हणूनही कथाकार भाग्यवान असतो. कथाकार दोन गोष्टीमुळे भाग्यवान आहे. पहिली गोष्ट, कथाकार
भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. यामुळे कथाकार दैववान आहे, भाग्यवान आहे. कथाकार भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे, म्हणून कथाकार भगवंताचा, म्हणून कथाकार दैववान आहे. सॉरी, कथाकार दैववान भाग्यवान आहे का? याचं पहिलं कारण, कथाकार भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे, म्हणून कथाकार दैववान भाग्यवान आहे. आणि कथाकार कथा करतो, भगवंताचं नामचिंतन करतो. ही कथा आणि भगवंताचं नामचिंतन हे एक निदान आहे, एक ठेवा आहे. हे फार मोठं गबाळ आहे. हे कथाकाराच्या हाती लागले आणि म्हणून हे कथाकार दैववान आहे, भाग्यवान आहे. आणि म्हणून महाराज लिहितात की आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निधाने वाचे सापडले. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निधाने वाचे सापडले. तुकोबाराय म्हणतात की आम्ही दैववान आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. का? तर आम्ही हरिकथा करतो. हरिकथेत भगवंताचं गुणगान गातो, भगवंताच्या नामाचा जयघोष करतो. सदा नामघोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. सदा नामघोष करू हरिकथा. तुकोबाराय म्हणतात की आम्ही भाग्यवान आहोत, दैववान आहोत. का? तर आम्ही हरिकथा करतो आणि भगवंताच्या नामाचा हरिकथेत जयघोष करतो. हरिकथा करणं आणि भगवंताच्या नामाचा जयघोष करणं हे एक निदान आहे, हा एक ठेवा आहे. ही एक फार मोठी श्रीमंती, हे एक फार मोठं गबाळ आहे आणि ते आमच्या हाती लागले, म्हणून आम्ही दैववान आहोत, म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निधाने वाचे सापडले. अर्थात जो कथा सांगतो आणि भगवंताचं मुखानं नाम घेतो तो दैववान असतो, भाग्यवान असतो. परंतु भगवंत दर्यादिला आहे, भगवंत फार मोठ्या मनाचा आहे. भगवंत जे कथा सांगतायत त्यांनाच डोक्यावर घेऊन फिरत नाहीयेत. जितकं महत्व कथाकाराला दिलंय तितकंच महत्व भगवंताने श्रोत्यालाही दिलंय, तितकंच महत्व श्रोत्यालाही दिलंय. कथाकार प्राणप्रिय, देवाला खटकलं. देव म्हणतोय श्रोताही मला प्राणप्रिय आहे. वक्ताच मला प्राणप्रिय असं नाही, श्रोताही मला प्राणप्रिय आहे. ज्ञानोबराय साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, तेनेशी आम्हा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. जे भक्त चरित्राते प्रशंसती. भगवंत म्हणतायत की भक्त अर्थात संत माझे मित्र असतात. यात काय नवले, ते तर असतीलच म्हटले. जो निसंगाचा सांगातो, म्हणूनही तो भगवंतू जो निसंगाचा सांगातो. भगवंत कुणाचा सांगतोय? सांगतो म्हणजे मित्र. भगवंत कुणाचा मित्र आहे? म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगतो. जे निसंग आहेत, जे विरक्त आहेत, ते फक्त संत असतात. अर्थात भगवंत संतांचा मित्र आहे. पण भगवंतालाच खटकलं. भगवंत इथं पुन्हा बोलतायत की तेने श्यामा मैत्र येतं कायचे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा पुरवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. संत अर्थात भक्त माझे मित्र असतात, हे तर खरंच आहे. संत अर्थात भक्त माझे मित्र असतात हे खरंच आहे. पण यात काय नवले? संत अर्थात भक्त माझे मित्र असतात यात काय नवले? परंतु संतांचं चरित्र जे सांगतात आणि ऐकतात तेही माझे मित्र असतात, हे खरं नवले. हे खरं नवले. तेने श्यामा मैत्र येत कायसे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा पुरवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. अरे बाबांनो, संत तर माझे मित्र आहेतच, भक्त तर माझे मित्र आहेत. भक्त म्हणजे संत. संत अर्थात भक्त तर माझे मित्र आहेतच, यात काय नवले? पण जे संतांचं चरित्र सांगतात आणि ऐकतात तेही माझे मित्र असतात.
अर्थात वक्ता आणि श्रोता हे दोघंही भगवंताचे मित्र आहेत. अर्थात तुम्ही आम्ही कथाकार आणि तुम्ही बसलेले श्रोते, आम्ही कथाकार आणि तुम्ही समोर बसलेले श्रोते, आम्ही सर्वजण भगवंताचे मित्र आहोत आणि भगवंताचे प्राणप्रिय आहोत. श्रोता जितका भगवंताला प्राणप्रिय वक्ता जितका भगवंताला प्राणप्रिय आहे, वक्ता जितका भगवंताला प्राणप्रिय आहे, तितकाच श्रोताही भगवंताला प्राणप्रिय आहे. विठ्ठल ही आमची आई आहे, विठू माऊली आहे. ज्ञानोबा आमची आई आहे, ज्ञानाबाई आहे. ज्ञानोबाईला माऊली म्हणतात. आई आहे आमची. ज्ञानाबाई आमची अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबाई ही माऊली आहे. विठ्ठल परमात्मा माऊली आहे, विठू माऊली. एका बाईला 4 मुलं असतील, त्यातले 3 मुलं नोकरीला लागलेत, कमावतात, कुठल्या मार्गाने होईना कमावतात, मार्गी लागलेत. एकाला नोकरी नाही, उद्योग नाही, काहीच नाहीये, परेशान आहे, हाल अपेक्षा चालल्यात. आईचा जीव तुटतो त्या लेकरासाठी. ती तडपडते, नवऱ्याला म्हणते, अहो याचं बघा ना, याचं बघा ना, याचं बघा ना, ते 3 मार्गी लागले, याचं बघा ना. नवऱ्याचं डोकं खाते ती बायको. 3 मुलं मार्गी लागले, तसा 4थाही मार्गी लागावा, ही तळमळ आईच्या काळजात असते. जे मार्गी लागले ठीक आहे, ते तर तिचेच आहेत, आनंद आहे. पण जे मार्गी लागलं नाही तेही मार्गी लागावं, आणि जे मार्गी लागलं नाही त्याची आई जास्त काळजी वाहते, जास्त काळजी वाहते. आणि म्हणून ज्ञानाबाई रूपी आईनं, विठ्ठल माऊली रूपी आईनं आमची जागोजाग काळजी घेतली आहे. जे शिकलेत, ज्यांना बुद्धिमत्ता आहे, ते माझी गीता ज्ञानेश्वरी व्यासपीठावर बसून सांगतील, वाचून आकलन करतील. पण ज्यांना सांगता येत नाही, वाचता येत नाही, त्यांचं काय? तर ज्ञानोबा म्हणतात, त्यांनी नुसतं येऊन बसावं, नुसतं येऊन बसावं. तुम्ही नुसतं ऐका, नुसते ऐकले ना तुम्हाला मोक्ष, त्याला आई म्हणतात. नुसते ऐकले ना तुम्हाला मोक्ष. तसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष अशा ऐता श्रवणाची माझी. तसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष अशा ऐता श्रवणाची माझी. मोक्ष अशा ऐता म्हणजे फुकटात, मोक्ष अशा ऐता श्रवणाची माझी. आज ज्याला वाचता येते ते वाचा, ज्याला सांगता येते ज्ञानेश्वर ते सांगा, मुक्त व्हा. पण ज्याला वाचता येत नाही, सांगता येत नाही, त्याचं काय? बा तू नुसतं येऊन बस म्हणले, नुसतं बस आणि ऐक, तुलाही मोक्षच. श्रवणे पाठे आर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. श्रवणे पाठे आर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. ज्ञानेश्वरी वाचा, ऐका, सांगा, फळ एकच मोक्ष. तिला वाचा, तिचं पारायण करा, फळ काय? मोक्ष. व्यासपीठावर बसून वक्ता बनून सांगा, फळ काय? मोक्ष. समोर श्रोता म्हणून बसा, ऐका, फळ काय? मोक्ष. श्रवणे पाठे आर्थे गीता नेदी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. समर्थ फार मोठा दानशूर मनुष्य, पैशावाला आहे, तुम्ही मागाल तर देतो, त्याच्यापाशी भेदभाव नसतो. समर्थापाशी पंक्तीभेद नाहीये, ज्ञानेश्वरी गीतेपाशी पंक्तीभेद नाहीये. वक्ता अभ्यास वे फार चांगली ज्ञानेश्वरी गीता सांगतो, फार मोठा कथाकार आहे, म्हणून त्याला डोक्यावर घ्यायचं आणि त्याला मुक्ती द्यायची, अशी पार्शलिटी देवापाशी नाहीये. वक्त्याला तेच फळ, वाचकाला तेच आणि श्रोत्याला तेच फळ, सगळ्याला एकच फळ. गीतेपाशी पंक्तीभेद नाहीये. याला दयासागर म्हणतात. भगवंत दयासागर आहे, भगवंत दयासागर आहे. आणि म्हणून भगवंतानं काळजी घेतली आहे की ज्याला येतं ते वाचतील, व्यासपीठावर बसून वक्ता बसून सांगतील, वक्ता विश्वातील माझी प्राणप्रिय वस्तू आहे, त्याला मी मुक्ती देईल. पण माझ्या भोळ्या बाबड्याचं काय? देवच म्हणतं, ज्ञानाबाई माऊली, हे माझ्या भोळ्या बाबड्याचं काय, ज्यांना वाचता येत नाही, सांगता येत नाही, त्यांचं काय? देवातली आई जागी झाली, ज्ञानोबारातली आई जागी झाली. म्हणजे तुम्ही नुसतं येऊन बसा ना, ऐका, तुम्हालाही मोक्षच. वाचणारा सांगणारा मोक्ष, तुम्ही नुसतं येऊन बसा रे, तुम्हालाही मोक्षच. श्रवणे पाठे आर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. आणि म्हणून हरिकथा ही एक महान गोष्ट आहे. हरिकथेत या, बसा, ऐका,
सांगणारा तर दैववान आहेच, सांगणारा भाग्यवान आहेच आहे. त्याच्या हाताला हे हरिकथेचं आणि हरिनामाचं निदान ठेवा गबाळ लागलंय. पण देवाच्याच पोटात तुटलं. अरे तुझं एकट्याच भलं होईल, सांगतोय तुझंच भलं होईल, तुला तुझ्यासाठी गबाळ लागलं. हे भोळ्या बाबड्याचं काय? देवानं शिथिलता दिली आणि म्हणले तुम्ही यान बसा नुसतं हरिकथेत. श्रवणाच्या मिसे येऊनी बैसावे, साम्राज्य भुवनी सुखे नांदे. श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी, श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखे नांदे. श्रवणाच्या निमित्ताने येऊन बसा. इथं मोक्ष शाहिता श्रवणाची माझी. आणि म्हणून भगवंताची हरिकथा महान आहे, भगवंताला प्राणप्रिय आहे. तुम्ही म्हणता असाल की आम्ही घरातल्या घरात नामस्मरण करतो, नामजप करतो, देवाची पूजा करतो. आनंदाने करा, ते साधनच आहे देवप्राप्तीस, ते चालू द्या. पण भगवंताला कथा प्रिय, कथाकार प्रिय, कथेचा श्रोता प्रिय. म्हणून कथा टाळू नका. कुठं कीर्तन असेल, प्रवचन असेल, पटकन जाऊन बसा. रामायण असेल, श्रीमद भागवत असेल, पटकन जाऊन बसा. का? तर कथाकार जितका प्रिय तितकाच श्रोताही प्रिय. कथाकार एखाद्या संताची कथा सांगतोय. संत भगवंताचे मित्र आहेत, संत भगवंताचे मित्र आहेत. भगवंत म्हणतात यात काय नवल आहे. पण जो संताचं चरित्र सांगतो आणि ऐकतो तेही माझे मित्र आहेत. आणि म्हणून संत चरित्र किंवा कथा चालू असेल तर तुम्ही कथेत जाऊन बसा, कथा सांगा, कथेत जाऊन बसा. तुम्ही भगवंताचे मित्र होता आणि भगवंताची मैत्री लाभल्यावर तुम्हाला हवेच काय? अजून काय हवंय? भगवंताची मैत्री ही दोस्ती असते. दोस्त शब्द फोडा. दोस्त दो अधिक अस्त, दोन वस्तूचा अस्त होऊन जेव्हा त्या एक होतात तो दोस्त. आणि भगवंताशी तुमची दोस्ती होते हरिकथा ऐकल्यामुळे, सांगितल्यामुळे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की तयामा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वांचुनी अंतवट वस्तू विचारे मी ते चिते. नीट ऐका. तयामा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वांचुनी अंतवट वस्तू विचारे मी ते चिते. तो ज्ञानोबा तर मी विठोबा, तो तुकोबा तर मी विठोबा, तो चोखोबा तर मी विठोबा. तयामा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे. जे हरिकथा सांगतात, जे हरिकथा ऐकतात, फक्त त्यांच्यात आणि माझ्यात नावाचा फरक आहे. आत्मिक दृष्ट्या मी आणि ते एकच असतात. अर्थात तुम्ही श्रोते आणि हरिकथेचे वक्ते भगवंताचे दोस्त असतात, भगवंताचे मित्र असतात. हा शब्द ज्ञानोबराय देत आहेत आणि माऊली लिहित आहेत. तेनेसी आम्हा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा पुरवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. अरे भक्त अर्थात संत माझे मित्र असतात, यात काय नवले. पण जे संताचं भक्ताचं चरित्र ऐकतात आणि सांगतात तेही माझे मित्र असतात, यात खरं नवल आहे, यात खरं नवल आहे. आणि म्हणून हरिकथा सांगणारा आणि ऐकणारा हे दोघंही भगवंताचे मित्र असतात, दोस्त असतात. वक्ता आणि श्रोता दोघंही भगवंताच्या हृदयात राहत असतात. वक्ता हा भगवंताची या विश्वातील प्राणप्रिय वस्तू आहे. वक्ता, हरिकथेचा वक्ता भगवंताची विश्वातील प्राणप्रिय वस्तू आहे. पण देवालाच खटकलं. देव म्हणले अरे वक्त्याला डोक्यावर घेतलं, श्रोत्याचं काय? तर देव म्हणतात बाबा श्रोता ही माझी प्राणप्रिय वस्तू आहे. आणि मग हरिकथेची संधी सोडू नका. हरिकथे जा बसा. ज्याला येते त्याने हरिकथा करा, ज्याला येत नाही त्यांना ऐका. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. आम्ही भाग्यवान आहोत. हरिकथा करणे हे भाग्याचं लक्षण आहे. या बोधात आम्ही सर्व काळ राहू आणि निर्मळ मनाने हरिकथा करू. तात्पर्य जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, देवाचा प्रिय असतो. जो हरिकथा करतो तो भाग्यवान आहे, देवाचा प्रिय आहे. पण जो हरिकथा ऐकतो तोही भाग्यवान आहे, देवाचा प्रिय आहे. दोघंही देवाला सारखे प्रिय आहेत, वक्ता आणि श्रोते. का? तर हरिकथाच भगवंताला प्रिय आहे. वक्ता आणि श्रोता दोघांना हरिकथेचं आणि हरिनामाचं गबाळ सापडतं हरिकथेत गेल्यावर. आणि हरिनामाचं हरिकथेचं गबाळ सापडणं हे सर्वात मोठं निदान आहे, सर्वात मोठा ठेवा आहे. आणि म्हणून वक्ता आणि श्रोता दोघेही भाग्यवान आहेत. भले चटाकात वक्ता असेल जास्त, असू द्या, असला तर त्याचं कष्ट आहे त्याच्या मागं, पण ते देवाला मान्य नाही.
वक्ता आणि श्रोता दोघे भगवंताला सारखेच प्राणप्रिय आहेत, सारखेच प्राणप्रिय आहेत. हो. म्हणून कथेची संधी सोडू नका. कथेत बसा, कथेत बसा. हरिकथा सांगताना आणि ऐकताना काही नियम पाळावे लागतात की ज्याला गीतेचा संप्रदाय म्हणतात. धनवरा लिहित आहेत की गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीरल आहे, परी ते फळे संप्रदाय उपासलिया. गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीरल आहे, परी ते फळे संप्रदाय उपासलिया. तुम्हाला एखाद्या वक्त्यानं किंवा गुरुनं गीता, ज्ञानेश्वरी किंवा इतर कुठली कथा सांगितली, त्या गुरुकडून तुम्हाला ज्ञान मिळेल, पण ती कथा किंवा गीता, ज्ञानेश्वरी तेव्हाच फलद्रूप होईल की ज्यावेळेस तुम्ही गीतेचा संप्रदाय पाळाल. अन्यथा गीतेचं नुसतं ज्ञान होईल, पण तिचं फळ जे मोक्ष ते मिळणार नाही. का तर तुम्ही गीतेचा संप्रदाय पाळला नाही. हा गीतेचा संप्रदाय काय असतो? तर गीतेचा वक्ता निष्प्रह असावा. वक्त्याची व्याख्याच केली, विरक्तो वैष्णवो विप्रो द्रष्टांत कुशलो धीरो वक्ता निष्प्रहो. वक्ता हा विरक्त असावा, निष्प्रह असावा, पैशावर डोळा ठेवून कथा करणारा नसावा, भगवत प्राप्तीच्या उद्देशाने कथा करणारा असावा. तात्पर्य वक्ता निरीच्छा असावा, निष्प्रह असावा, विरक्त असावा वक्ता. आणि श्रोत्याला 4 अटी घातल्यात. श्रोता हा ईश्वरनिष्ठ, गुरुनिष्ठ, नामनिष्ठ, त्याला गीता ऐकण्याची भूक असावी आणि तो अनिंदक असावा. या 4 अटी घातल्यात. श्रोता, ईश्वरनिष्ठ, गुरुनिष्ठ, नामनिष्ठ, त्याला गीता ऐकण्याची भूक असावी आणि तो अनिंदक असावा. वक्ता निरीच्छ असावा. श्रोता ईश्वरनिष्ठ, नामनिष्ठ, गुरुनिष्ठ, त्याला गीता ऐकण्याची भूक असावी आणि तो अनिंदक असावा. हे नियम वक्ता आणि श्रोता या दोघांनी पाळले तरच गीता मोक्षरूपाने फलद्रूप होते, अन्यथा नाही. हनुमंत महाराज लिहित आहेत की तुम्हाला वक्ता ज्ञान देईल, गीता सांगेले, कथा सांगेले, तिचं ज्ञान होईल, तिचं ज्ञान होईल, पण तिचं जे फळ आहे मोक्ष ते मिळणार नाही. आणि म्हणून गीतेचा संप्रदाय, कथेचा संप्रदाय पाळणं आवश्यक. गीता म्हणजेच कथा आहे. खरी कथा तर गीताच आहे. कथेचा, गीतेचा संप्रदाय पाळला तर आणि तरच गीता फलद्रूप होते, अन्यथा नाही. गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीरला आहे. गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीरला आहे, परी ते फळे संप्रदाय उपासली. तुम्ही गीतेचा संप्रदाय पाळला नाही आणि वक्त्याकडून, गुरुकडून गीता ऐकलीये, तिचं ज्ञान होईल, पण तिचं फळ मोक्ष मिळणार नाही. मग काय, गुरु आणि शिष्य अर्थात वक्ता आणि श्रोता दोघांनी गीतेचा संप्रदाय पाळला तरच गीता मोक्ष रूपाने फलित होईल. आणि हा संप्रदाय आहे, वक्ता निष्प्रह असावा, निरीच्छा असावा, पैशासाठी कथा करणारा नसावा, हा निरीच्छा असावा. वक्ता निरीच्छा असावा, श्रोता ईश्वरनिष्ठ, गुरुनिष्ठ, नामनिष्ठ, अनिंदक, आणि त्याला गीता ऐकण्याची भूक असावी. हा संप्रदाय पाळला गीतेचा तरच गीता मोक्षपाने फलित होते, अन्यथा नाही. आणि म्हणून मला क्षमा करा, मला माफ करा, जे लोक कथा कीर्तन करताना खूप पैशाच्या मागे लागलेत, मी तर म्हणतो त्यांची कथा कीर्तन ऐकूच नाहीत. वक्ता निष्प्रहच असा, विरक्तो वैष्णवो विप्रो द्रष्टांत कुशलो धीरो वक्ता हा निष्प्रहो. हा वक्ता आहे, निरीच्छा असावा, निष्प्रह असावा. ज्याला खूप पैसे मिळवायचे कीर्तन करून, मी म्हणतो त्याची कीर्तनच ऐकू नयेत. गीतेचा संप्रदाय पाळला जात नाही. ज्ञान होईल गीतेचं, पण गीतेचं फळ मोक्ष मिळणार नाही. वक्ता जर कीर्तन करून पैशाच्या मागे पळत असेल तर त्या माणसाची कीर्तन ऐका. कीर्तन करून पैसा घेतोय, पण कीर्तनाची विक्री करत नाही, कीर्तनाचा सौदा करत नाही. जे दिलं ते घेतो, निघून जातो, 10-5 रुपयात संतुष्ट आहे. पण सौदा करून कीर्तन करतो, दिवसात 3-3 कीर्तन करतो, सौदा करून करतो,
पैशासाठीच कीर्तन करतो, अशाची कीर्तनच ऐकू नका. का? गीतेचा कथेचा संप्रदाय पाळला जात नाही, तिचं फळ तुम्हाला मोक्ष मिळत नाही. कुणाला टोचत असेल मला माफ करा, माझ्या पदरचं नाही. ज्ञानोबराय तुकोबाराय बोलतात ती मी बोलतोय, क्षमा करा. आणि म्हणून गीतेचा संप्रदाय पाळा. गीतेचा संप्रदाय पाळला तर गीता मोक्षपणे फलित होते, अन्यथा नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आम्ही भाग्यवान आहोत. या मृत्यूलोकात आम्ही आलोय, या भूमीवर आम्ही आलोत. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे. या भूमीवर काय म्हणतात बघा तुकोबाराय. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. करू हे निर्मळ हरी कथा, करू हे निर्मळ हरी कथा. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, एक पै दैवाचे, एक पै दैवाचे. आम्ही भूमीवर दैववान आहोत. तुकोबाराय म्हणतात आम्ही भूमीवर दैववान आहोत. का? आम्ही हरिकथा करतो, विठ्ठलाचं मुखाने नाम घेतो. हरिकथा करणं, मुखानं विठ्ठलाचं नाम घेणं हे सगळ्यात मोठं निदान आहे, ठेवाय गबाळ आहे. ते आमच्या हाती लागलंय. हरिनाम आणि हरिकथा हा निदान आहे, ठेवाय हे गबाळ आमच्या हाती लागलंय. आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही दैववान आहोत. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, आम्ही एकटेच दैववान आहोत भूमीवर. का? हरिकथा आणि विठ्ठल नामाचं निदान ठेवा आमच्या हाती लागलाय. आणि म्हणून हरिकथा जो करतो तो तर भाग्यवान आहे, पण हरिकथा ऐकतो तोही भाग्यवान आहे. आणि म्हणून कुठेही सभोवताली हरिकथा असेल, हरिकथा ऐकण्याची संधी सोडू नका. हरिकथेने आपली बॅटरी चार्ज होते, परमार्थ ताजा तवाना राहतो, मुखामध्ये नित्य नाम येत राहतं. आणि हरिकथा ऐकल्याने तुम्ही भगवंताचे प्राणप्रिय होता. भगवंताने शब्द दिलाय, नुसता वक्ता नाही. हरिकथेचा श्रोताही मला प्राणप्रिय आहे. पुन्हा एकदा सांगतो, तेने श्यामा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकतीजे. तेही प्राणापरोते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. अरे संतच माझे मित्र आहेत असं कोण म्हणतंय? संत माझे मित्र आहेत यात काय नवल आहे? पण संतांचं चरित्र सांगतात आणि ऐकतात तेही माझे मित्र आहेत, तेही मला प्राणप्रिय आहेत संता इतकेच. मग ज्ञानोबराय तुकोबाराय जितके भगवंताला प्राणप्रिय आहेत, तितकं ज्ञानोबराय तुकोबारायचं चरित्र सांगणारे वक्ते आणि श्रोते तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताला प्राणप्रिय आहोत. आणि म्हणून हरिकथा करा, हरिकथा ऐका, भगवंताचे प्राणप्रिय व्हाल. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात की आम्ही हरिकथा करतो, विठ्ठलाचं नाम घेतो. म्हणून या भूमीवर एकमात्र आम्ही दैववान आहोत, भाग्यवान आहोत. देव आम्हाला हृदयात बसायला जागा देतो. आम्ही भगवंताचे प्राणप्रिय आहोत. भगवंताच्या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे हरिकथा करणारा वक्ता. हरिकथा करणारा वक्ता, ही संधी दवडू नका. पुढे महाराज म्हणतात की हरिकथा केल्यानं किंवा हरिनाम घेतल्यानं काय फायदा होतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज बोलतात की तरतील कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप. तरतील कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप. दोन्ही कुळाचा उद्धार होतो हरिनामानं आणि हरिकथेनं, आईकडच्या आणि वडिलाकडच्या. म्हणून हरिकथा ऐका. वडिलाच्या कुळाचा तर उद्धार होतोच, पण आईकडच्या होतोय. प्रल्हाद कोण होता? दैत्य होता. एरवी दैत्यकुळ साचो कारे, परी इंद्रही सरीनल आहे उपरे. म्हणून भक्ती का येत सरे जाती अप्रमाण, भक्ती का येत सरे जाती अप्रमाण. या 2ऱ्या आणि 3ऱ्या चरणामध्ये, या 3ऱ्या आणि 4थ्या चरणात महाराज बोलतात की तरतील कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप. न चळे हा मंत्र
न म्हणे याती कुळ, न लगे काळवेळ विचारावी. हरिकथेने हरिनामानं आईकडचं कुळ, वडिलाकडचं कुळ, दोन्ही कुळाचा उद्धार होतो. दोन्ही कुळ पावन होतात. हरिकथा, हरिनाम, त्यातले तर हरिनाम हा एक मंत्र आहे. ते कुणीही घेऊ शकतं. त्याला याती कुळ हलकं भरं काही लागत नाही. त्याला काळवेळ लागत नाही हरिनाम घ्यायला. काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. आणि म्हणून मी बोललो की तुमचं कुळ काय आहे, जात काय आहे, याच्याशी काही घेणं देणं नाही. हरिनाम सर्वांसाठी खुलं आहे. हरिनाम ही खुली बाजारपेठ आहे, कुणी घ्यावं. हरिनाम हा सर्व मंत्राचा राजा आहे. रामकृष्ण म्हणा, उघड्या मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, हरिनाम सर्व मंत्राचा राजा आहे. सर्व मंत्राचा राजा, आदिवरनु तो बुजा. जगात सगळ्यात आधी शब्द आला ओम. ओम म्हणजेच रामकृष्ण हरी. ओम सर्व मंत्राचा राजा आहे. पर्यायाने रामकृष्ण हरी हे नाम सर्व मंत्राचा राजा आहे. आणि रामकृष्ण हरी हा मंत्राचा राजा आहे. आणि याच्यात चूक होण्याची कुठलीच शक्यता नसते. बाकीच्या मंत्रात गडबड होऊ शकते. तुकोबाराय बोलतायत, मंत्र चळे थोडा, धडची होय वेडा. मंत्र चुकला तर तो वेडा होतो किंवा उलटे सुलटे परिणाम होतात. तसं रामकृष्ण हरी नामाचा मंत्र सोपा आहे, चुकायची अजिबात शक्यता नाही. न चळे हा मंत्र, रामकृष्ण हरी मंत्र सर्वात मोठा आहे, तो चुकू शकत नाही. सोपा आहे म्हणायला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग न चळे हा मंत्र, न म्हणे याती कुळ. हा मंत्र म्हणताना, अर्थात रामकृष्ण हरी म्हणताना, कथा करताना, ऐकताना तुमची जातपात काही पाहिल्या जातात. तुम्ही कुणी असा, कसे असा, या आणि ऐका. आणि म्हणून मी बोललो की एरवी दैत्यकुळ साचोकारे, परी इंद्रही सरी न लाहे उपरे. म्हणून भक्ती का येत सरे जातीय प्रमाण. प्रल्हाद राक्षस होता, राक्षसा कुळात आलेला जन्माला. पण प्रल्हाद एवढा नारायणाचा भक्त दुसरा झाला नाही, होणार नाही. आणि हा प्रल्हाद तुकाराम महाराज होते. कृतयुगात प्रल्हाद तुकाराम महाराज होते. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवाच्या प्रत्येक अवतारात तुकोबाराय संत म्हणून येत होते. नरसिंह अवतारात तुकोबाराय प्रल्हाद होते. राम अवतारात अंगद होते. कृष्ण अवतारात उद्धव होते. कलियुगात नामदेव महाराज आहेत पांडुरंगाच्या अवतारात. आणि स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून आले. मग जातपात पाहू नका. प्रल्हाद दैत्यकुळात जन्माला आला, पण चांगल्या चांगल्याला लाजवलं. आणि म्हणून जाती व्यक्ती पडे बिंदुले. तुमची जात काय, पात काय हे पाहिल्याच जात नाही. मी मोठ्या जातीचा आहे, मी फार मोठ्या कुळाचा आहे. नानाबाई म्हणतात, कने विन सोपटे कनसे लागली बहुदाटे, काय करावे गोमटे ओसनगर. तसे माझी भक्ती बिन जळते जी आले, पण काय पृथ्वी पाषाण नसती काही. तुले मोठ्या कुळाचा आहे, गोरा आहे, सुंदर आहे, धनवान आहे, सगळे कुळ मोठं आहे, पण देवाचं नावच घेत नसतील. काय जमिनीवर दगड कमीत का म्हणले, तुझ्या जळण्याला आग लागो, तुझ्या कुळाला आग लागो म्हणले, घेणं देणं नाही म्हणले. फार मोठे मोठे कंस आले पण दाणेच भरले नाही, काय कामाचे. फार मोठं कुळ आहे, देवाचं भक्त नाही, काय चाटायचं का. काय पृथ्वी पाषाण नसती काही. आणि मग रूप वैसेचे माझा अतिलेपण एका गाजा, एक भाव नाही माझा तरी ते पाल्हाळा. ज्ञानोबा आहे. कुळ मोठं आहे, जात मोठी, रूप आहे सगळे, पण देवाची भक्ती नाही, काही कामाचं नाही म्हणले. शरक म्हणले माग. तो कोणी आस, कोणत्या जातीचास, कोणत्या कुळातलास, पण भगवत भक्तास. आणि मग हरिकथा आणि हरिनाम कोणत्याही कुळातल्या माणसाला घेता येते. त्याला कुळाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही. हरिनाम हा मंत्र सोपा आहे, कोणत्या जातीतल्या माणसाला घेता येतो. त्याला काळवेळ नाही, काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरते. कधी घ्या, कुठं घ्या, नाम घ्यायला काळवेळ नाही. आणि शेवटी शेवटच्या चरणात तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, साठविल हाव हृदयात. महाराज म्हणतात विठ्ठल माझा विसावा आहे, हरिकथा माझी विसावा आहे. ही हरिकथा हा विठ्ठल मी माझ्या हृदयात साठविल. आणि मग महाराज म्हणतात की तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, साठविल हाव हृदयात. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. सारांश तुकोबाराय म्हणतायत की बाबांनो, जे हरिकथा करतात ते भाग्यवान असतात, जे हरिकथा ऐकतात ते भाग्यवान असतात. दोघंही, हरिकथेचा वक्ता आणि श्रोता हे दोघंही भाग्यवान आहेत. त्यातली त्यात वक्त्याकडे जास्त बोट केले की वक्ता, हरिकथेचा वक्ता
ही विश्वातील माझी प्राणप्रिय वस्तू आहे. या वक्तव्याने त्याला मी मुक्ती देतो, त्याला माझ्या हृदयात बसायला जागा देतो. जितका वक्ता मला प्राणप्रिय आहे तितका श्रोताही मला प्राणप्रिय आहे. म्हणून तुम्ही हरिकथा करा, हरिकथा ऐका. दोघाला सारखंच पुण्य, दोघाला सारखाच मोक्ष, एकच फळ आहे. आणि म्हणून ज्याला जमेल त्यांनी शास्त्राचा अभ्यास करावा, हरिकथा करावी. ज्याला जमत नाही त्यांनी नियमित जाऊन हरिकथा ऐकावी. दोघाचाही उद्धार होईल. हरिकथा आणि विठ्ठल नाम हे निधान आहे, हा ठेवा आहे, तो आपण हस्तगत करावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं आणि मुक्त व्हावं. हनुमान महाराज म्हणतात की येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करो हे निर्मळ हरिकथा, आम्ही भूमीवरी एक पै देवाचे निधान येवाचे सापडले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.